नमस्कार, मी सौरभ तापकीर. दादा, आता मे महिना चालू आहे 2024चा आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी मे महिन्यामध्येच आपण हा जो नाशिकचा जो ब्रांच आहे तो ज्यांनी आतापर्यंत प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांनी बघितला असेल, त्याच ब्रांचवर मी आज आलो आहे. आज एक वर्ष पूर्ण होत आलं आहे बरोबर. आणि एका वर्षामध्ये आपली नेचर बेस्टची जी नाशिकची ब्रांच आहे ती छोटी पिलांची पण व्हिडिओ टाकली होती मी. आणि त्या छोट्या पिलांचा विस्तार आज किती मोठा झालेला आहे हा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी बघितला. जे प्रेक्षक नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पूर्ण फार्म फिरून दाखवतो. गणेशदादांची पण भेट करून देतो. व्हिडिओच्या खाली आपल्या जो पुण्याचा जो मेन ऑफिस आहे त्याचा पण नंबर दिलेला आहे आणि आपल्या गणेशदादांचा पण नंबर दिलेला आहे. काय तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांना फोन करून तुम्ही संपर्क करू शकता. तर त्याचबरोबर आता आपण पूर्ण फार्म बघून घेऊ की हा टोटल फार्म कसं मॅनेजमेंट केलं आहे. आणि दादा, विशेष म्हणजे अजून एक कौतुकात्मक गोष्ट अशी आहे की ज्या फार्मवर मी पिल्लं टाकली होती आज त्याच फार्मवरून गेल्या 2-3 महिन्यापासून मला पुण्याला पिल्लं यायला चालू झालेली आहेत. म्हणजे त्याच्याने आपला म्हणजे की एक अभिमान गोष्टीचा हा वाटला की जेवढी मी पिल्लं टाकली होती त्याच्या कितीतरी पटीने जात आता पिल्लं मला देतात. ते पिल्लांचं नियोजन कसं केलेलं आहे, कोंबड्यांचं नियोजन कसं केलेलं आहे, एवढा मोठा फार्म कसा सांभाळतात, कामगार किती ठेवलेत, या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला माहिती आता आतमध्ये फिरून दाखवतो. आता हे पूर्ण तुम्ही बघू शकता की आपल्या नेचर बेस्ट कंपनीचं नाव आणि त्याचबरोबर आता हे गेट आणि गेटच्या इथं बघा पांढरं सजवलेलं आहे. असं जर आपण पूर्ण आतमध्ये जर आलो इथं सगळ्यात पहिली गोष्ट चुना आहे पूर्ण. किंवा आता आपण फिरतो बाहेर तर ते फिरत असल्यामुळं आपल्या पायाला घाण असते, तर ती घाण जंतू बिंतू काय असतील ते चुन्यामुळे मरून जातात. त्याचबरोबर एंट्रीला चुना लावलेला आहे. तर भरपूर थोडं पुढे ते त्यांची पण तुम्हाला माहिती करून देतो. त्याचबरोबर आपलं जे मेन गेट आहे ते मेन गेट ह्या साईडला आहे. त्या साईडला कसं नियोजन आहे काय तुम्हाला दाखवतो. बघा, हा पण चालू करा. बघा, आता पायावरती कवरनी मारूनच आतमध्ये प्रत्येकाला एंट्री आहे. माणसांचा आतमध्ये जायला आणि त्याच गेटवर इथं पंप ठेवलेला आहे जेणेकरून कोणताही व्यक्ती कुठून जरी आला तरी तो आपल्या शेडमध्ये पुढे फिरणार आहे, त्याला आपण अडू शकत नाही. तो इकडे घुसणार तिकडे घुसणार, त्याच्यामुळे त्याच्या पायाला जे जंतू आहे ते जंतू मेल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. काय बाबा, चला. त्याचबरोबर आता आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्याप्रमाणे तुम्ही माझ्या बघू शकता मागं पूर्ण शेवगा थोडं इकडे येऊन दाखव. पूर्ण शेवग्याची बाग आहे टोटल. ही लाईन टोटल जेणेकरून आता शेवगा किती महत्वाचा आहे. कारण बघा दादा, आपले शेड आहे आणि या शेडमध्ये पक्षी जास्तीत जास्त फक्त रात्रीचं झोपायला आणि तो अंडी द्यायला ह्या दोनच कारणांसाठी जातो. इतर वेळ त्याला पूर्ण मुक्त संचारमध्ये. कारण प्युअर गावरान कोंबडा तुम्हाला माहिती की आपल्या जुन्या काही शेणावरती खेळायचा, खुराडा ओपन केला की बाहेर. तसं आता हा आपला मोठा खुराडा आहे आणि बाहेर पक्षी आल्यानंतर बघू शकतो की त्याला जर शेवगा झाड जर नसतील तर त्याला सावली भेटत नाही. आणि सावली जर नसेल तर पक्षी बाहेर खेळणारच नाही ना, कारण ऊन लागतं आणि गरमी असते आणि पक्ष्यांच्या अंगावरती पंख असतात. तर ते आतमधलं शेड कसं केलेलं आहे, बाहेर काय केलेलं आहे दाखवतो या. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की आता आपण हे आतमध्ये फिरू. तिथं बघा सरळ इथं ठिबकची लाईन केलेली आहे, सरळ पाण्याची लाईन केलेली आहे. त्यानंतर ह्या साईडला पण आहे. आणि त्याचबरोबर बघा ह्या झाडांना थोडं जवळून दाखव. एक आपल्या तारेनी इथं झाडाला डबे बांधलेले आहेत टोटल. आणि त्या डब्यामध्ये आपला तूच टाकलेला आहे. म्हणजे काही पक्ष्यांना बाहेर पण जर अंडी द्यायची इच्छा झाली, आता तो बघा तो एक डबा आहे, तिथं मागं पण डबा आहे बांधलेला. म्हणजे ज्या पक्षाला जर बाहेर जर इच्छा झाली अंडी टाकायची तर त्यांना पूर्ण बाहेर पण व्यवस्था आहे. आता राहिला विषय या मेन शेडचा जाऊन येऊ. आणि इथं पिल्लांचं नियोजन आहे टोटल आतमध्ये. हे का टोटल असं पिल्लांचं नियोजन आहे. टप्प्यांवाईज पिल्लं ठेवलेली आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर सगळ्यात पहिलं आपण अंडी कुठं भेटतात आणि मोठं शेड कसं आहे ते बघून आपण मागं पूर्ण बघू शकता की हा पूर्ण असा पट्टा आहे बरोबर. त्याचबरोबर इकडं पण असा पट्टा आहे. आणि विशेष म्हणजे वरती तुम्ही माझ्या बघू शकता की इथं पाण्याची टाकी आहे बरोबर. आता ही जी पाण्याची टाकी आहे माझ्या मागं तुम्ही जी बघितली आता, ह्या टोटल पाण्याच्या टाकीमधून पूर्ण ह्या 1 एकरचे जेवढे पक्षी आहेत त्या सगळ्या पक्ष्यांना हिथून पाणी जातं. आता पाणी जर एवढ्या पक्षांना जर ठेवायचं जर झालं असतं तर आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास गेले असते. पण तेच आपण उंच 10-15 फुटाच्या अंतरावरती टाकी केलेली आहे. आणि त्या टाकी दाखव ना, ती टाकी केलेली आहे. त्या टाकीनुसार त्याला पाईपलाईन करून हे जे माग दिसतंय ह्या झोपड्या केलेल्या, ह्या झोपड्यांमध्ये आणि ह्या झोपड्यांमध्ये टोटल पाण्याचं भांड तुम्हाला दाखवतो. जवळून पाण्याचं भांड हे बघा. टोटल पाण्याच्या भांड्यामध्ये इथं पाणी आणि हे खाद्याचं भांड
आणि हे पाण्याची भांडी, खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं, असं सेम टू सेम तिकडे पुढे केलेलं आहे. त्याचबरोबर तिथं पण पुढे समोर केलेलं आहे, इकडे पण केलेलं आहे. मग टोटल 1 एकरचं जे रान आहे त्या टोटल 1 एकरच्या रानमध्ये आपण हे पाण्याचं खाद्य सिस्टम केलेली आहे. म्हणजे वरती टाकी, एकदा माणूस शिडी चढला वरती, त्यांनी पाणी बिणी एकदा बनवलं, एकदा कॉक चालू करून दिला की एवढ्या टोटल 20,000 पक्ष्यांमध्ये 1 एकर जागा आहे आणि टोटल 20,000 पक्षी आहेत. त्याच्यामध्ये अजिबात पाणी ठेवायला परत जायचं काम नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला बघितलं की झाडाला पण तेल डबे बांधलेत आणि त्याचबरोबर इथं बघू शकता, इथं पण तेल डबा आहे, इथं मागं पण तेल डबा ही लाईन आहे. त्याच्यामध्ये कोंबडी दाखव बघा, कोंबडी उठली आता गेली आणि कोंबडी उठली गेली. त्याच्यानंतर बघा इथं ह्याच्यामध्ये पण कोंबडी आहे बघा, दाखव रे बघा, ह्याच्यामध्ये पण कोंबडी बसलेली आहे अंडा टाकण्यासाठी. असं ज्या कोंबडीला जिथं वाटण तिथं कोंबडी बसती. कोंबड्यांना मुक्त मध्ये आवडतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे कोंबडी तर निवांत बसली आहे, बाहेर मध्ये बसली. कशामुळं हे शक्य फक्त ह्या झोपडीमुळे झालेलं आहे. तुम्ही माझ्या मागे पूर्ण झोपडी बघू शकता, त्याच्या हाईटचा पण तुम्हाला अंदाज आला असेल की बाबा किती मोठी झोपडी केलेली आहे. आणि हे पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं. मुक्त संचारामध्ये कुक्कुटपालन करायचं असेल तर ही स्ट्रक्चर आपल्याला बनवायलाच लागेल, कारण ऊन, वारा आणि पाऊस आपल्याला 12 महिने कोणताही सीझन जरी असला तरी पक्ष्यांचं खाद्य आणि पाणी प्यायचं काम थांबता कामा नये आणि अंडी द्यायचं काम थांबता कामा नये. कारण अंडी येतं आपलं पूर्ण सगळं रोलिंग आहे. कारण अंडं येतं, अंडं लगेच विकू शकतो, पिल्लू काढू शकतो, पिल्लू विकायचं पिल्लू विकू शकतो, पिल्लू नसून विकायचं तर मोठं करून कोंबडा विकू शकतो. पण त्याच्यामुळे 12ही महिने आपलं काम चालू राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे स्ट्रक्चर आपल्याला पाऊस पडू दे, काही पडू दे, तरी आपल्याला कोंबड्यांना सपोर्ट करते. मागं बघू शकता की टोटल, थोडं आतमधून दाखव बघा, हे टोटल शेड, इकडून हे बांबू, कोंबड्या, टोटल तुम्ही बघू शकता हे टोटल शेड आहे. आता ह्या टोटल एवढ्याशा एवढ्या मोठ्या जागेमध्ये हे टोटल आपले 20,000 पक्षी बसतात. मग रात्रीचे तर कोणत्या प्रकारे बसतात तर तुझ्या डोक्याच्या वरती एक डेमो आहे, लगेच बघा. हे बांबू आणि त्या बांबूला तिने पाय पकडलेले आहेत. मग अशा ग्रीपमुळे कोंबडी एकदम व्यवस्थित रात्रीची बसती. इथं पण समोर बसलेली आहे बघा. मग हिचे अजिबात पाय बी काही सरकत नाही. कोंबडी बघा त्या बांबूवरती चालती पण आहे, वरती बघा बांबूवरती कोंबडी चालती पण आहे. मग हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आपल्याला कोंबड्यांना सवय, कारण तुम्ही बघू शकता की गावाकडे कोंबड्या कुठे बसतात, झाडावरती. तर झाड आपण लावू शकत नाही आणि कोंबड्यांना वर जाऊन बसायची सवय असते, खाली कोणताही पक्षी बसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की हे पूर्ण बांबू स्ट्रक्चर केलेलं आहे आणि त्याचबरोबर पक्षी रात्रीचे सगळे बसतात. तर तुम्ही अंडीचं बघू शकता की जसं आपण बाहेर तेल डबे लावलेले आहेत त्याच प्रकारचे तेल डबे इथं आतमध्ये सुद्धा लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता कोंबड्या इथं बसलेले आहेत, हे का हा का. त्याच्यानंतर इथं पूर्ण तेल डबे, ह्या पूर्ण डब्यांमध्ये तुम्ही बघू शकता की कोंबड्या बसलेल्या आहेत, हे का हे का हे का. हे असे टोटल त्या साईडला पण असे टोटल डब्यांची बघा पूर्ण अशी लाईन आहे टोटल. हेच आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर प्रत्येकाने व्यवस्थित करा. बांबू आणि तेल डबे आणि आपले शेडमध्ये दुसरं कोणतंही काहीच इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये. फक्त जो पण आपला जो खेळ आहे तो बाहेर आहे. मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं, आता परत एक आठवण करून देतो की जे आपलं शेड आहे हे शेड आपल्याला 2 गोष्टींचं कामाचं आहे. एक म्हणजे आपला अंड्याचा तेल डबा, तिथे अंडी घालण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पक्ष्यांना बसण्यासाठी. त्या 2 गोष्टी जर सोडल्या तर आपल्या शेडचा काही वापर नाहीये. तर आता हे मोठं काम झालं, अंडी भेटली आपल्याला. आता अंडी भेटून नुसता उपयोग नाही, मग ते अंडं विकलं पाहिजे का पिल्लू काढून विकलं पाहिजे का मोठं करून विकलं पाहिजे, ही समस्या आपल्या पुढं. तर आता आमचा प्लॅनिंग काय चाललेलं आहे, आमचं पुढं काय पैशाचा व्यवहार होतो गणेशदादासोबत ते पण तुम्हाला सांगतो आणि त्यांनी कसं प्लॅनिंग केलेलं ते पण तुम्हाला दाखवतो मी. आता अंडी नुसती भेटली म्हणजे आपला पोल्ट्री फार्म झाला का सक्सेस. तर त्या अंड्याची पण विल्हेवाट कशी लावायची, काय करायचं, कसं मॅनेजमेंट केलेलं आहे ते तुम्हाला सगळं तर त्याचबरोबर तुम्ही माझ्या मागे एक शेड बघू शकता, आणखी एक की तिथून टोटल इथपर्यंत टोटल शेड आपला केलेलं आहे. आता हा जो कप्पा केलेला आहे आणि आपला मेन शेड कुठे आहे तुम्हाला मागाशी फिरून दाखवलं तर तिकडे मेन शेड तिकडे आहे आपलं आणि टोटल ही शेवग्याची बाग आणि मेन शेड आपलं तिकडे आहे. आणि ह्या साईडला जे केलेलं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे शेड केलेलं आहे. बाबा इकडे टुकडा हो जरा. हे कायसाठी केलेलं आहे की फक्त खुडूक कोंबड्या. खुडूक कोंबड्या म्हणजे काय की जे कोंबडीला अंडा देऊन झालेलं आहे. आपल्या प्युअर गावरान कोंबडीमध्ये एक सवय असते की आपली अंडी देऊन झाली की ती कोंबडी खुडूक होती. खुडूक म्हणजे काय की तिला जी मी अंडी दिलेली आहे ती अंडी मला द्या, मला माझी पिल्लं काढू द्या, हे त्यांचं उद्दिष्ट असतं. तर आता इथं खुडूक कोंबड्यांचा कप्पा केलेला आहे. हा टोटल खुडूक कोंबड्यांचा कप्पा. आता असं काय 4-5 वाजताची वेळ आहे. आता जर गेलं तर आपण कोंबड्या डिस्टर्ब होतील, तरी पण मी तुम्हाला वरच्यावर दाखवायचा थोडासा प्रयत्न करतो. थोडंसं आतमध्ये या, कारण माणसांना पण खुडूक कोंबड्या घाबरतात. तुम्ही बघू शकता की असं पूर्ण टोटल नियोजन केलेलं आहे. इथं मध्ये त्यांना माती आहे की लोळण्यासाठी, पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं, हा टोटल कप्पा. आणि ह्या टोटल कप्प्यामध्ये अशा प्रकारे कोंबडी तुम्ही बघू शकता
की अशा प्रकारे कोंबड्या ह्या अंड्यांवरती बसतात. बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या कोंबड्या बसतात. आणि हे खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं, म्हणजे आपण जी अंडी जी आपल्याला भेटते ती आपण लावून घ्या दरवाजा, ती आपण अंडी सासवायची पुढे. तर तुम्हाला तिथं मेन शेडमध्ये अंडी भेटली. त्याच अंड्यानंतर आपण त्या खुडूक कोंबड्यांखाली अंडी बसवली आणि त्याच खुडूक कोंबड्यांखाली पिल्लं निघाल्यानंतरची जी सिच्युएशन आहे ती ब्रुडिंग कसं केलेलं आहे, पार्टिशन कसं केलेलं आहे. गणेशदादा तिकडं पिल्लांमध्येच आहेत, गणेशदादांना पण तुम्हाला भेट करून देतो आणि तुम्हाला पिल्लांचं पण नियोजन दाखवतो. बघा आता 1000 रुपये जायचं ना बघा. इकडे एक कप्पा केलेला आहे टोटल पिल्लांसाठीचा आणि ह्या कप्प्याला तुम्ही बघू शकता की पूर्ण असं गोल रिंगण लावलेलं आहे. हा एक कप्पा आहे, त्यानंतर पुढे एक कप्पा आहे, पुढे एक कप्पा आहे आणि तिकडे तर पूर्ण मोठं आहे. तर ते सिस्टम कशी केलेली आहे, काय केलेली आहे तुम्हाला सगळं दाखवतो. या टोटल पाण्याचं भांडं, खाद्याचं भांडं, बल, बाजूने पडदे आता उघडे 4-5 वाजलेले आहेत उघडे. आणि हीच पिल्लं आणि ह्याच पिल्लांची इकडे सगळ्या कोंबड्या मुक्त संचार, म्हणजे आपण आता पूर्ण फिरून बघितलं ते. तर आता माझ्या युट्यूबला व्हिडिओ पण बघितला असतील, आमचं एकामेकांच्या तोंडामध्ये नाव पण ऐकलं असेल, पण व्हिडिओद्वारे आता मला बरेच दिवस वेळ भेटत नव्हता, त्याच्यामुळे काय मला याला जमत नव्हतं. मी आज दादा नव्हते, दादाला तर मी नव्हतो, पण आज आमची एकत्र भेट झाली आणि मी तुम्हाला बाहेर व्हिडिओ चालू करताना सांगितलं की ज्या माणसाने पिल्लं नेली होती आज तोच माणूस मला पिल्लं देतोय. मग हे प्रवास झालेला जो आहे तो म्हणलं की या महिन्यात आपल्याला 1 वर्ष झालं ना, 1 वर्ष कम्प्लीट झालं. 10 तारखेला 10 मेला 1 वर्ष कम्प्लीट झालं. आणि 1 वर्षाच्या अंतरात कोंबडी तुम्हाला माहिती 6 महिन्यानंतर अंड्यावरती येते. दादानी पक्षी टाकले होते 1 महिन्याची, तर 5-5.5 महिन्यानंतरचा प्रवास झाला अंड्यांचा. अंडी कमी झाली, अंडी वाढली, उन्हाळा गेला, पावसाळा गेला. आणि विशेष म्हणजे दादांनी आता जवळपास सगळे ऋतू बघून झाले ना आपले, कारण जेव्हा पिल्लं टाकली तेव्हा थंडी होती, पावसाळा होता, म्हणजे 3 ऋतू बघून झाले. 3 ऋतूंमध्ये काय काय करावं लागेल, काय काय नाही करावं लागेल ते तर मी त्यांना सांगितलं होतंच. पण अनुभव शेवटी अनुभव असतो आणि त्या अनुभवावरती मात करून 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 जे मॅनेजमेंट तुम्ही बघता पूर्ण केलेलं की दादांनी आणि काही मी आणि काही दादांच्या गोष्टी अशा दोघांनी आम्ही मिळून हा पूर्ण फार्म आता उभा राहिलेला आहे. आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या फार्मवर आपण पिल्लं टाकून सुरुवात केली होती तीच पिल्लं तुम्ही आज बघू शकता की त्याच कोंबड्यांनी काढून परत हायड्रोचा पिल्लांचा सेटअप झालेला आहे. आणि जो आमचा पहिला सेटअप म्हणजे मेनची पिल्लं टाकली होती ते पक्षी सगळ्या टोटल तुम्ही बघू शकता की पूर्ण बाहेरच्या बाहेर मुक्त संचारमध्ये तुम्हाला दिसत असतील. आता राहिला विषय पिल्लांचा टॉपिकचा, तुम्हाला मागाशी बोलता बोललो की दादांचा जेव्हा माझं बोलणं झालं दादा मी पहिले सांगितलं दादा तुम्ही नाशिकमध्ये येता, नाशिकमधून बरीच लोक पिल्लं घ्यायला पुण्याला येतात आणि फार्म बघायला पण पुण्याला येतात. तर त्याच्याऐवजी जर आपण नाशिकला जर आता मोठा ब्रांच जर केली तर त्याचबरोबर मोठा ब्रांच केल्यानंतर भरपूर लोकांच्या समस्या भेटणं, फार्म व्हिजिट करणं या सगळ्या गोष्टी तर नाशिकलाच होतील. मग नाशिकचा जो वर्ष जेवढा पट्टा आहे तर त्या लोकांना नाशिक जवळ आहे पुण्याच्या तुलनेने. तर इथं आल्यानंतर बऱ्याच लोकांना ट्रेनिंग झाल्या, व्हिजिट झाल्या. खाली तुम्हाला म्हणलं मी गणेशदादांचा नंबर पण देतोय खाली, त्याच्यानंतर दादांना प्रत्यक्ष फोन करून इथं भेटायला या, फोनवर काय असेल तुमचे प्रश्न असतील ते विचारा. पण आता दादांची माझी भेट झाली तेव्हा आम्ही ठरवलं की अंडं न विकताना आपल्याला पिल्लं काढायची. कारण साहजिक गोष्ट आहे, अंडं विकलं तर माझ्या संघ व्यवहार होणार होता 10 रुपयाचा, पण तोच आता पिल्लांचा व्यवहार 100 रुपयाचा, 70 रुपयाचा, 150 रुपयाचा, जसं वया असतील त्या वयाप्रमाणे होतो. म्हणजे त्याच अंड्याला फक्त आपण थोडासा खुडुकरून केली, त्याच कोंबडीने पिल्लं पण काढून दिली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता की त्यात पिल्लं पण तयार झालेली आहे. आज त्याला नुसतं 100 रुपये 1000 पिल्लांचा जरी व्यवहार जरी केला तरी लाख रुपयाचा व्यवहार सहज होतो. अशा महिन्याला 10-15 जरी वर्षाला असे 10-20 तरी व्यवहार केले तर 15-20 लाखाची उलाढाल आरामशीर होऊ शकते. आणि 1000 पिल्लं काढणं शक्य आहे का अशक्य आहे, खुडूक कोंबडी खाल्लं ते तुमच्या डोळ्यापुढं उदाहरण आहे. ते तुम्ही बघू शकता की टोटल पिल्लं दादांनी घरगुती स्वतःसाठी तयार केलेली आहे. आता ही पिल्लं सगळी चेकिंग होणार, त्यांचं लसीकरण होणार आणि जसं दादांना आमच्याकडे जसं ऑर्डर आहेत त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही प्रत्येकाला पुण्यावरून डिलिव्हरी करतोय. ते असं पूर्ण मॅनेजमेंट इकडे चाललेलं आहे, बाहेर पण चाललेलं आहे सगळं. आणि येत्या 15 महिना कोणता दादा जूनला
15 जूनला पण ट्रेनिंग आहे आपली इथं फार्मवरती, त्याचं पण जे व्हिडिओ बघतात ते. आणि प्रत्येकाला माझी एक विनंती आहे, एवढं मोठं एका वर्षात तयार झालं सगळं. दादांना अजूनही प्रश्न विचारतात किती वर्ष झाले, काय झालं. तर माझी दादांनी सांगायची व्हिडिओ टाकलेली, त्या व्हिडिओ पण युट्यूबला आहेत. जुन्या व्हिडिओ छोटे पण झाले टाकताना, झाडं पण तेव्हा छोटी होती. आणि आता तोच नजारा आहे, तोच गणित आहे, तोच मी आहे, पण झाडं मोठी आलेली आहेत. आणि जी पिलं टाकली होती पुण्याहून आणून आज पुण्याला पिलं घेऊन जायची पाळी आलेली आहे. एवढा हा प्रवास झालेला एका वर्षामध्ये अनुभव भेटले सगळं तुमचे. म्हणून मी सांगतोय अनुभवाशिवाय काहीच नाही. दादाला प्रत्यक्ष येऊन भेटा, अनुभव घ्या. ज्यांना शक्य होतं त्यांनी पुण्याला या, नाशिकला या, कुठे जरी आलं तर तुम्हाला माणूस येऊन भेटणार आहे. आणि टोटल पिलांचं ब्रुडिंग, लसीकरण, फवारणी, परत खाद्याचं मॅनेजमेंट, खुडू कोंबडीचं मॅनेजमेंट, ह्या टोटल गोष्टीचा स्वतः पडत नाही तर शिकणार नाहीये. तर स्वतः पडण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि इन्व्हेस्टमेंट न करता शिकायचं जर असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष फार्मवरती भेट देणं गरजेचं आहे. दादांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. पुण्याला या, पुण्याच्या आमच्या लोकांच्या संपर्कात राहावा ते गरजेचं आहे. पण अनुभव घेतल्याशिवाय याच्यामध्ये उडी मारू नका. आता आपण बघतो की आपण प्रत्येकाला एक सवय की छोटं करून बघू, मग झालं तर मग मोठं करू, छोटं करू. आता ह्याचं दादांचं उदाहरण घ्या, डायरेक्ट मोठं केलंय, डायरेक्ट मोठं, पण डायरेक्ट मोठं अनुभव घेऊन केलेलं आहे, असंच केलेलं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आणि पिल्लांचं पण तुम्ही बघू शकता. आणि बाहेरचं तुम्हाला नजर पूर्ण फिरून दाखवलेलं आहे. पण शेवटी डोळ्यांनी बघणं असतं. त्याच्यामुळे खाली मी युट्यूबला खाली नंबर टाकणार आहे दादांचा नंबरला फोन करा, काय असेल ती माहिती विचारा. पुण्याचा पण नंबर टाकणार आहे, पुण्याला पण फोन करून माहिती विचारा. धन्यवाद.